तर रेकॉर्डिंग चालू झाली आहे. तर मी गिफ्टूच्या मम्मीला विनंती करेल की तिने प्रार्थनेनी सुरुवात करावी. येस गौरव, थँक्यू. हालेलुया, 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 हालेलुया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वी निर्माण करता परमेश्वरा, आमचा सांभाळ करणारा परमेश्वरा, जिवंत प्रभू, तू नेहमी आम्हाला जिवंतपणाचा आम्हाला दाखवत असतो प्रभू, की तू जिवंत परमेश्वर आहेस प्रभू. तुझं प्रेम अपरंपार आहे आमच्यावरती. आमच्या सर्व कुटुंबाला तू सांभाळलंस प्रभू. तू आम्हाला या वाईट काळामध्ये जगत असताना प्रभू तू आमचा सांभाळ करतो प्रभू. आज मी विशेष करून गौरवसाठी प्रार्थना करणार आहे देवबापा. जे काय तो कष्ट घेत आहे प्रभू, जे काय तो धडपडा करत आहे प्रभू, तुझ्या जवळ सगळ्यांना आणायची प्रभू, ते तू पाहत आहेस. त्याच्या अंतकरणापासून तो तुझी सेवा करत आहे देवबापा. देवबापा त्याला खूप 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 आशीर्वादित कर. त्याला हेल्दी ठेव देवबापा. जे काय अंकुर त्याच्या मनात तू घातला आहेस प्रभू, त्याच्या जीवनात तू एक अंकुर घातला आहेस प्रभू. त्याला तू प्रेरणा दिलेली प्रभू गरिबांची सेवा करायची. तू त्याला प्रेरणा दिलेली प्रभू संस्था उभा करायची. देवबापा त्याला सर्व प्रकारे मदत मिळू दे. सर्व प्रकारे प्रभू त्याला कुठल्याही गोष्टीची अडचण नको येऊ दे. सर्व काही तुझ्याकडून येऊ दे देवबापा. ओ प्रभू, सर्व काही तुझ्याकडूनच आलेलं आहे हे आम्ही विश्वास धरतो देवबापा. त्या लेकराला तू आपल्या हृदयाशी धर प्रभू. त्याला कुठलंही संकट येऊ देऊ नको प्रभू. जे काही अडचणी येत असतील त्याच्या मार्गाला प्रभू त्याचे मार्ग मोकळे कर देवबापा. त्याचा धडपडा दिसतो देवबापा आम्हाला, आम्ही पाहू शकतो प्रभू. जरी तो दाखवत नाही, सांगत नाही, पण आम्हाला ते कळतं प्रभू. तर आम्हाला एवढा कळवळा येतो त्याचा, तर तुला किती कळवळा येत असेल प्रभू त्या लेकराची. देवबापा त्याला खूप 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 ह्याच्या तुझ्या नावात त्याला त्याची वाढ होऊ दे प्रभू. जितक्यांसाठी तो प्रार्थना करतो, जितक्यांना तो संदेश सांगतो देवबापा, सगळ्यांना आशीर्वादित कर. कुणीही मागं राहू नये. आणि प्रभू संदेश ऐकत असताना प्रभू त्याच्यामध्ये त्यांनी चालावं. तुझा संदेश आपल्या हृदयामध्ये त्यांनी साठवून ठेवावा प्रभू. आणि प्रभू तुझ्या मार्गावर चालावा प्रभू. काही संकट असतील, काही मार्ग असतील प्रभू ते मोकळे कर देवबापा. संकटापासून दूर ठेव. तू नेहमी आमचा हात घट्ट धरतो प्रभू. आणि आम्हाला आमच्यावरती कुठलीही वाईट गोष्टी येऊ नाही देत देवा. जे काही संदेश आज तू आम्हाला देणार आहे तुझ्याद्वारे गौरवच्या मुखाने आम्हाला आज सांगण्यात येणार आहे प्रभू, सर्व काय आशीर्वादित कर. हो प्रभू, सर्व काय आशीर्वादित कर. शेवटी मी परत एकदा मागते प्रभू, मी चुकून काय मागितलं असेल तर मला क्षमा कर. इथून पुढचा काळ, इथून पुढचा समय तुझ्या हाती सोपवते. हो प्रभू, आम्हाला प्रार्थनेत चालू, आम्हाला संदेशमध्ये चालू. सर्व काय येशू हे ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितलं म्हणून तू आई. आमेन. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आप लोग भी ज्वाइन हो गए ना? हाँ हो गए. आई भी हो गई. व्हेरी व्हेरी गुड. तर आपल्या आजचा जो बायबल स्टडीचा विषय आहे तो आहे आगमन काळ, आगमन आणि भाग दुसरा. तर तुम्हाला आठवत असेल की मागच्या आठवडे आपला जो विषय होता ज्याच्यावर आपण मनन चिंतन केलं सर्वांनी मिळून, तो म्हणजे आगमन. आगमन ह्या शब्दाचा अर्थ आपण पाहिला म्हणजे येणं. कुणाचं येणं? ख्रिस्ताचं येणं. आगमन इंग्लिश मध्ये ऍडव्हेंट म्हणतो आपण. ऍडव्हेंट म्हणजे कमिंग, परमेश्वराचं येणं. मागच्या आठवडे आपण काय पाहिलं की आगमन काळ हा 4 आठवड्यांचा काळ असतो आणि प्रत्येक आठवड्यामध्ये आपण परमेश्वराच्या जवळ जायचंय.
आणि आगमन काळ म्हणजे प्रभूचं येणं, ह्याच्यासाठी आपण तयारी कशी केली पाहिजे त्या 4 आठवड्यांमध्ये ते आपण पाहिलं. तर आजचा कुठला आठवडा आहे आगमन काळातला? दुसरा आठवडा आहे. मागच्या आठवडे आपण पवित्र वाचन घेतली, शुभवर्तमान घेतलं आणि परमेश्वराचं जे काळाच्या शेवटी न्यायाधीश म्हणून ख्रिस्ताचं जे दुसरं आगमन आहे त्याच्याबद्दल आपण मनन चिंतन केलं की ख्रिस्त पुन्हा येणार आहे, त्याचं आगमन पुन्हा येणार आहे. तर आता सगळे जग तयारी करते ख्रिसमसची, परंतु ख्रिस्ताला स्वीकारायची आगमनाची तयारी कशी केली पाहिजे ह्याच्यावर आपण बोललो. एक सुंदर परंपरा आहे ख्रिस्ती परंपरा, पुष्पमाळा मेणबत्त्यांची. 4 मेणबत्त्या आपण लावतो वर्तुळ आकाराच्या, ज्याला इंग्लिश मध्ये रीत म्हणतात. आशा, प्रेम, आनंद, शांती अशा 4 मेणबत्त्या, आणि प्रत्येक मेणबत्तीला एक रंग आहे. जांभळा पहिली जी मेणबत्ती, त्याच्यामध्ये ती आपल्याला आठवण देते ते ख्रिस्ताचा प्रकाश, आणि आपण म्हणतो की मी प्रार्थनेद्वारे तो प्रकाश स्वीकारेल. दुसरी मेणबत्ती जांभळ्या रंगाची, त्याच्यामध्ये आपण ख्रिस्ताकडे जवळ जातो आणि म्हणतो की परमेश्वरा मी पश्चाताप करी. ती दुसरी जी मेणबत्ती आहे ती आहे पश्चातापाची मेणबत्ती. तिसरी मेणबत्ती जी आहे ती गुलाबी रंगाची आहे, आनंद, रिजॉइस. गावडेट रविवार ज्याला आपण म्हणतो, ती तिसरी मेणबत्ती आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की आता आपण खूप जवळ आलेलो आहे तर आनंद व्यक्त करा. आपण अर्ध्यावरून जास्त हा सण किंवा हा जो काळ आहे तो पार केलेला आहे. तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण पार केला, तो तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण गुलाबी मेणबत्तीने आनंद प्रकट करतो. आणि चौथी जी जांभळी मेणबत्ती आहे ती म्हणजे शांतीची. आणि आपण तयारी कसली करायची? अर्पणाची आणि दये कार्य करायचे. गोरगरिबांना जेवण चारायचं, जे तहानीले त्यांना पाणी द्यायचे, त्यांना कपडे द्यायचे. हे जे दये कार्य आहेत हे करून आपण ख्रिसमसची तयारी करायची आणि ख्रिस्ताचं आगमनाची तयारी करायची. ही खरी ख्रिसमस, ही खरं तयारी. आता हे सगळं आपण मागच्या आठवडे पाहिलं, बरोबर, की आगमन काळाचं जे रहस्य आहे की आता परमेश्वर येणार आहे. 2 येणं आहेत त्याचे. कुणाला आठवतंय का की परमेश्वराचे ते 2 कुठले येणं आहेत? 2 आगमन आहेत ख्रिस्ताचे. कोण सांगाल मला? There are 2 comes. देवापानी जे पृथ्वीवरती जन्म घेतला आणि आपल्या पापांसाठी त्यांनी वधस्तंभ खेळला, ते पहिलं आगमन. आणि दुसरं जे येणार आहे न्याय निवाडा करायला. खूप छान, अगदी बरोबर, अगदी बरोबर. पहिलं आगमन म्हणजे 2000 वर्षापूर्वी जो ख्रिस्त आला आणि आपल्यासाठी तो मरण पावला आणि आपल्यासाठी त्यांनी त्याचं अर्पण केलं कोकरू म्हणून, ते आगमन. आणि दुसरं आगमन आता न्यायाधीश म्हणून येणार आहे. तो न्यायाधीश परमेश्वर म्हणून येणार आहे आणि तो सगळ्यांचा न्याय निवाडा करणार आहे. तर मागच्या आठवडे आपण न्यायाधीश परमेश्वराचं आगमन कसं होईल आणि त्यावेळेस वैयक्तिक न्याय आपला मेल्यानंतर जो होतो आणि सामाजिक न्याय जो होतो, हे 2 न्याय आपण पाहिले, बरोबर. वैयक्तिक न्याय कधी होतो? ज्यावेळेस एखादा व्यक्ती मरण पावतो. ज्या वेळेस आपण मरण पावतो त्यावेळेस आपलं शरीर इथंच असतं, परंतु आपला आत्मा कुठं जातो? ख्रिस्ताकडं. आणि ख्रिस्ताबरोबर आपलं संभाषण होतं.
ख्रिस्ताबरोबर मी पाहतो आणि ख्रिस्त माझा वैयक्तिक न्याय करतो. बरोबर आपण इब्री लोकास पत्रात अध्याय 9 वचन 27 मध्ये ऐकलं होतं. आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्याय सणासमोर येणे नेमून ठेवले असते, हे वचन आपण पाहिलं. आणि ह्या वचनावरून आपल्याला कळतं की ज्या वेळेस आपल्याला मरण येतं त्यावेळेस आपला प्रभू येशू ख्रिस्त वैयक्तिक न्याय करल. आणि त्यावेळेस आपण स्वर्गात जाणार आहोत का अनंत काळाच्या अग्नीत जाणार आहोत, हा न्याय वैयक्तिकरित्या आपल्याला कळतो. परंतु मग ख्रिस्त परत येणार आहे, मग परत न्याय आहे का? दोन वेगळे न्याय आहेत का? नाही. परंतु तो जो खुलासा केलेला आहे न्यायाचा, हा वैयक्तिकरित्या फक्त मला माहिती आहे. परंतु त्याचे जे दुसरं आगमन होणार आहे, ज्यावेळेस तो न्यायाधीश परमेश्वर म्हणून येईल, त्यावेळेस वैयक्तिक न्याय नसेल तर सामाजिक न्याय असेल. सर्वांसमोर तो न्याय करेल. माझे आजोबा स्वर्गात आहेत का? ते स्वर्गात का गेले हे मला कळल, गौरवला कळल. कारण गौरवला हे नाही माहिती की माझ्या आजोबांचा वैयक्तिक न्याय काय झाला. सर्वांना कळतंय का हे? हो. की न्याय, वैयक्तिक हो, न्याय बरोबर. आणि सामाजिक न्याय हे दोन न्याय होणार आहेत. आता आपण त्याच्यानंतर मागच्या आठवडे परमेश्वराचं जे दुसरं आगमन आहे ते कसं येतो ते, आणि लोक काय करत होते. नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचं वेळेसही घडेल. येणं म्हणजे आगमन. तर त्याचं आगमन कसं होणार आहे? नोहाच्या काळात घडलं काय? आला महापूर आला, बरोबर. तसंच अचानक ख्रिस्त येणार आपल्या समोर. लोक खात पित होते, लग्न करीत होते, लग्न करून देत होते, बरोबर. आपण हे वचन वाचलं मागच्या वेळेस. तर मागच्या आठवड्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि मग शेवटी आपण एका सगळ्यात मोठ्या गोष्टीवर मनन चिंतन केलं, ते म्हणजे की शेवटी ज्यावेळेस ख्रिस्त येईल न्यायाधीश परमेश्वर म्हणून, त्याच्या अगोदर एक खूप मोठं मंडळीवर आणि देऊळ मातेवर दुःख पसरणार आहे. कारण एक असा व्यक्ती येणार आहे, त्याला ख्रिस्त विरोधी म्हटलेलं आहे, अँटी क्राइस्ट. ख्रिस्त येण्याच्या अगोदर देऊळ मातेवर आणि मंडळीवर एक खूप मोठं दुःख पसरणार आहे, फायनल ट्रिब्युलेशन ज्याला आपण म्हणतो. आणि अँटी क्राइस्ट येणार आहे, ख्रिस्त विरोधी व्यक्ती येणार आहे. हा जो व्यक्ती आहे ख्रिस्त विरोधी व्यक्ती, ह्याचा बायबल मध्ये खूप उल्लेख केलेला आहे. ह्याच्यावर खूप बायबल स्टडीज झालेल्या आहेत की हा व्यक्ती कोण आहे. हा व्यक्ती हिटलर होता का? ज्या वेळेस हिटलर होता त्यावेळेस त्याला ख्रिस्त विरोधी म्हटलं गेलं. तो येऊन गेला, त्याच्यानंतर ख्रिस्त येणार होता, ख्रिस्त आला नाही. तर हा ख्रिस्त विरोधी आणि देऊळ मातेवर आणि मंडळीवर एक खूप मोठं दुःख पसरणार आहे, हे चिन्ह आहेत ख्रिस्त येण्याच्या अगोदर. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली की हा जो विषय ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि शेवटचा काळ, हा खूप मोठा विषय आहे. तर आगमन काळाच्या मनन चिंतन ज्यावेळेस आपण करतो, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कदाचित पूर्णपणे आपल्या बायबल स्टडी मध्ये घेता येणार नाही. तर आगमन काळ ज्यावेळेस संपेल
त्यावेळेस आपण ह्या विषयावर खोलमध्ये अभ्यास करूया की ख्रिस्त विरोधी म्हणजे कोण. बायबलमध्ये ख्रिस्त विरोधी कुणाला म्हटलेलं आहे योहानानी, आणि कसा ओळखायचा की हा ख्रिस्त विरोधी कोण आहे. परंतु आजचा जो विषय आहे तो आहे आगमन काळ. तर आता मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की ख्रिस्ताचं दुसरं आगमन कसं होणार. आताच्या आठवड्यामध्ये आपण मनन चिंतन करणार आहोत की ख्रिस्ताचं जे 2000 वर्षापूर्वीचं जे आगमन झालं आहे त्याच्यावर आपण मनन चिंतन करायचं आहे. मार्ग तयार करा, त्याचे रस्ते सरळ करा. प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याचे रस्ते सरळ करा. हे कुठं ऐकलंय का तुम्ही. बाप्तिस्मा करणारा योहान, प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याचे रस्ते सरळ करा. आपण आपलं बायबल उघडूया, योहान लिखित शुभवर्तमान काढूया सगळेजण. अध्याय 3, द गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 3. योहान लिखित शुभवर्तमान अध्याय 3 आपण काढूया आणि वचन वाचायचंय 27 ते 30, 27 to 30. जॉन चॅप्टर 3 वर्स 27 to 30. योहान लिखित शुभवर्तमान अध्याय 3 वचन 27 ते 30. गिफ्टच्या पप्पांना विनंती करेल त्यांनी इंग्लिश मधून वाचन करावं. Said, I am not the Christ, but that I am sent before him. He that hath the bride is the bridegroom. But the friend of the bridegroom will stand and hear him, rejoice greatly because of the bridegroom's voice. This my joy, therefore, is fulfilled. He must become more important, but I must decrease. खूप छान. योहानाने उत्तर दिले, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्या पुढे पाठविलेला आहे असे मी म्हणालो होतो. याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात. वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. योहान बाप्तिस्ता, संत योहान बाप्तिस्ता हा कोण होता आणि त्याचं कार्य काय होतं. कोण सांगाल मला. संत योहान बाप्तिस्ता हा कोण होता आणि याचं कार्य काय होतं. संदेष्टा होता. येशूचा चुलत भाऊ होता. येशूचा चुलत भाऊ होता, बरोबर. खूप मोठा संदेष्टा होता. ख्रिस्त तर त्याला सर्वात मोठा संदेष्टा म्हटलंय जुन्या करारातला ख्रिस्ताने. आणि ख्रिस्ताचा चुलत भाऊ होता. त्याचं कार्य काय होतं. मार्ग तयार करणं, मार्ग तयार करणं, तयारी कुणाच्या आगमनाची. ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी. तर आपण ह्या दुसऱ्या आठवड्यामध्ये काय करतोय, तयारी करतोय. मग आपला सगळ्यात चांगला मित्र कोण असणार या बायबल स्टडी मध्ये. संत योहान बाप्तिस्ता.
संत योहान बाप्तिस्ताकडे आपण याचना करायची, प्रार्थना करायची आहे की तू जसं लोकांना सांगितलं की ख्रिस्ताला स्वीकारायची तयारी करा, मार्ग कुठल्या मार्गी मी चाललो पाहिजे माझ्या जीवनामध्ये, माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये मी कुठला मार्ग निवडला पाहिजे, मार्ग तयार करा तो म्हणतो. तो वराचा कोण आहे? तो मित्र आहे. वचन काय सांगतं? योहान बाप्तिस्माची ओळख कशी झाली? तो वराचा मित्र आहे. यहुदी समाजामध्ये वर आणि वधू ज्यावेळेस लग्न करतात आणि आपल्या भारतीय समाजामध्ये ज्यावेळेस वर आणि वधू लग्न करतात, पद्धत वेगवेगळी आहे. जी मुलगी असती वधू, ती घर सोडून जाती, बरोबर? कुणाकडं? वराकडं. परंतु यहुदी समाजामध्ये उलट व्हायचं, वर सोडून जातो त्याचं घर आणि स्वतःसाठी घर बांधतो. वधू आपल्या इथं ज्यावेळेस घरून जाते त्यावेळेस घरचे रडतात का? सगळे रडतात. पण यहुदी समाजामध्ये ज्यावेळेस वर जायचा घर सोडून नवीन घर बांधायला, त्यावेळेस घरचे त्याचे रडतात. आणि सगळ्यात आनंद कुणाला होतो? त्या वराच्या मित्राला आनंद होतो. आपल्या इथं आपल्या संस्कृतीमध्ये ज्या वेळेस वर आणि त्याची जी बायको असते ती ज्या वेळेस सोडून जाते, त्यावेळेस तिची जी मैत्रिणी नसते ती खूप रडते, बरोबर? त्यांना वाईट वाटतं तिच्या घरच्यांना, बरोबर? त्याचप्रमाणे यहुदी समाजामध्ये वर आणि त्याचा मित्र ह्या दोघांना खूप महत्व दिलं गेलेलं आहे या लग्नामध्ये. तर योहान बाप्तिस्ता हा या वराचा मित्र आहे, ज्येष्ठ मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे. आणि हा वर कोण आहे? ख्रिस्त. आणि त्याची वधू कोण आहे? आपण, मंडळी, देऊळ माता. आणि हा तयारी करणारा आहे. लग्नाची तयारी कोण करतं? मित्र. तर तो तयारी करतोय मंडळी आणि ख्रिस्ताचं लग्न व्हावं, की त्या मंडळीनी, त्या देऊळ मातेनी ख्रिस्ताला स्वीकारावं, आपण ख्रिस्ताला स्वीकारावं. म्हणून आपण काय तयारी केली पाहिजे हे संत योहान बाप्तिस्ता सांगतो आणि म्हणतो, मार्ग तयार करा. फोन जवळ आले फोन, दोन फोन. तिकडे दोन तिकडे आवाज येतो, बंद होतात. तर आपण सर्वजण आज संत योहान बाप्तिस्ता वर मनन चिंतन करणार आहोत. कारण संत योहान बाप्तिस्ता आपल्याला सांगणार आहे की जो वर येणार आहे त्या वधूसाठी, त्या वराचं जे आगमन होणार आहे त्या वधूसाठी, त्याची तयारी आपण कशी केली पाहिजे. आणि म्हणून आज देऊळ माता आपल्याला संत योहान बाप्तिस्ताचं वाचन देते. ह्या आठवड्याचं जे वाचन आहे, ज्याच्यावर आपल्याला मनन चिंतन करायचं आहे, ते संत योहान बाप्तिस्तावरच आहे. कारण तो त्या वराचा ज्येष्ठ मित्र आहे. तो आपल्याला सांगतो की या लग्नाची तयारी कशी करायची आहे. त्याला खूप आनंद होतो की आता ख्रिस्त येणार आहे, आणि म्हणून तो म्हणतो की मार्ग प्रभूसाठी तयार करा, त्याचे रस्ते सरळ करा. आता जुन्या करारामध्ये प्रभूचं येणं ह्याची घोषणा कुणी केली होती?
ते आता आपण पाहणार आहोत. येशया संदेष्टानी कोणी केली होती? येशया संदेष्टानी केली होती. हो का? आता सॉरी, मला म्यूट करावं लागलं तुम्हाला, कारण थोडा आवाज एको होत होता. तर आता म्यूट केलं तर आता कदाचित तुम्हाला बोलता येणार नाही. तर जुन्या करारामध्ये ह्याची घोषणा कोणी केली होती की ख्रिस्त येणारे, परमेश्वर येणार आहे? यशया संदेष्टानी. आणि मत्तय नवीन करारामध्ये आपल्याला सांगतोय. आपण काढूया अध्याय 3. मत्तय लिखित शुभवर्तमान अध्याय 3 वचन 1 ते 12. मॅथ्यू चॅप्टर 3 वर्स 1 to 12. मत्तय लिखित शुभवर्तमान अध्याय 3 वचन 1 ते 12. One to 12. In those days came John the Baptist, preaching in the wilderness of Judah, and saying, Repent you, for the kingdom of heaven is at hand. For this is he that was spoken by the prophet Isaiah, saying, The voice of one crying in the wilderness, Prepare you the way of the Lord, make his path straight. And the same John had his raiments of camel's hair, and a leather girdle about his loins, and his meat was locust and wild honey. Then went out to him Jerusalem and all Judah and all the region round about Jordan, and were baptized of him in Jordan, confessing their sins. But when he saw many of the Pharisees and Sadducees come to his baptism, he said unto them, O generation of vipers, who had warned you to flee from the wrath to come, bring forth before fruits meet for repentance, and think not to say within yourselves, We have Abraham to our father. For I say unto you that God is able of these stones to raise up children unto Abraham. And now also the axe is laid unto the root of the trees. Therefore every tree which bringeth not forth good fruit is hewed down and cast into the fire. I indeed baptize you with water unto repentance. But he that comes after me is mightier than I, whose shoes I am not worthy to bear. But he shall baptize you with the Holy Ghost and with fire, whose fan is in his hand, and he will thoroughly purge his floor and gather his wheat into the garner, but he will burn the chaff with unquenchable fire. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. त्याच्याच विषयी यशया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते. त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. तेव्हा यरुशलेम, सर्व यहुदिया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणास आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांना म्हटले, अहो सापांच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले? यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या आणि अब्राहम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, या दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण
करण्यास देव आणि आत्ताच तर झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. त्याच्या हातात त्याचे सूप आहे. तो आपले खळे अगदी स्वच्छ करेल व आपले गहू कोठारात साठवील, पण भूस न विसत्या अग्नीने जाळून टाकील. तुम्ही तुमची अंतःकरणे आणि जीवने वाईटाकडून चांगल्याकडे बदलली आहेत, हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. पण माझ्यानंतर माझ्यापेक्षा महान असा एक येत आहे, ज्याचे वाहन उचलण्यासाठी सुद्धा माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा देईल. हे कुणाचे शब्द आहेत? संत योहान बाप्तिस्ता. अरण्यामध्ये त्यांनी त्याचं जीवन काढलं. तो ख्रिस्ताचा कोण होता? चुलत भाऊ होता. तो त्या वराचा सगळे चांगला मित्र होता. आणि मित्र काय करतात? आनंद मनवतात, बरोबर आहे. विशेष करून ज्यावेळेस लग्न होतं त्याच्या मित्राचं त्या वधूशी, सगळ्यात जास्त आनंद कुणाला होतो? त्या मित्राला. आणि हा मित्र कोण आहे? योहान बाप्तिस्ता. हा मित्र एवढा जीवलग मित्र आहे की अगदी आईच्या पोटापासून त्यांनी उडी मारली ज्या वेळेस तो त्या ख्रिस्ताला, त्या मित्राला पाहतो, बरोबर. अलिशाबेतच्या पोटामध्ये कोण होता? बाप्तिस्मा करणारा योहान. येस, व्हेरी गुड गेम. आणि ज्यावेळेस मरिया भेटायला येती अलिशाबेतला, त्यावेळेस काय होतं? तिच्या उदरातलं बाळ उडी मारत. म्हणजे योहान बाप्तिस्ता अगदी जन्मापासून त्याचा मित्र आहे आणि त्याला आनंद होतो प्रभूच्या येण्याने. ख्रिस्ताच्या आगमनाचा आनंद कोण व्यक्त करतंय? योहान बाप्तिस्ता. आणि म्हणून आज आपल्याला योहान बाप्तिस्ताचं महत्व कळायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण योहान बाप्तिस्ता जो बाप्तिस्मा द्यायचा, पण त्याचा बाप्तिस्मा कुठला होता? पश्चातापाचा. तो पाण्याने बाप्तिस्मा द्यायचा लोकांना. त्याचा बाप्तिस्मा आणि ख्रिस्ताचा बाप्तिस्मा मध्ये खूप फरक होता. योहान बाप्तिस्ताचा जो बाप्तिस्मा होता तो कशासाठी होता? पश्चातापासाठी. तुमची अंतःकरणे आणि जीवन वाईटाकडून चांगल्याकडे बदलली आहेत, हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. पण माझ्यानंतर माझ्यापेक्षा थोर असा एक येईल, म्हणजे ख्रिस्त येणार, ज्याच्या वाहन उचलण्याची सुद्धा माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा देईल. तो बाप्तिस्मा आपला झालाय. त्याच्या मित्रांनी आपल्याला की ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो तुम्हाला बाप्तिस्मा देईल, आणि त्याचा बाप्तिस्मा खूप थोर आहे, खूप मोठा आहे, अग्नीने आणि आत्म्याने. वॉटर अँड स्पिरिट ख्रिस्त म्हणतो. अनलेस वन इज बॉर्न ऑफ द वॉटर अँड स्पिरिट यू हॅव नो लाईफ इन यू. पाणी आणि पवित्र आत्मा हा जो बाप्तिस्मा आहे, हा ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आपल्याला देतो. तर आगमन काळातला आजचा जो दुसरा रविवार आहे,
ह्याच्यामध्ये आपण कशावर मनन चिंतन करतोय? ह्या योहान बाप्तिस्मावर, त्याच्या शब्दांवर, की मार्ग सरळ करा, तयारी करा. जुन्या करारामध्ये ख्रिस्ताचं आगमन होणार आहे. यशया संदेष्टांनी सांगितलं होतं. पश्चाताप करा. जर तुम्हाला ख्रिस्ताला स्वीकारायचं तुमच्या जीवनामध्ये, पश्चाताप करा. केलाय का पश्चाताप आपण? ह्याच्यावर मनन चिंतन करायचंय आपल्याला. आपण पश्चाताप करतो का? वेळ काढतो का परमेश्वरासाठी? आपले प्रार्थना चालू आहेत का? दिवसामध्ये किती वेळेस आपण प्रार्थना करतो? एकदा, दोनदा, तीनदा, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास, अर्धा तास? कशी तयारी केली? मार्ग कसा सरळ करतोय आपण? आपला जो वर येतोय त्याला स्वीकारण्यासाठी वधू काय करतीये? आजचा विषय म्हणजे तयारीचा विषय. तर आज योहान बाप्तिस्ता आपल्याला खूप मोठी शिकवण देतोय. सगळ्यात मोठा संदेष्टा जुन्या करारातला, ज्याला ख्रिस्त म्हणतो, तो आज आपल्याला काहीतरी सांगतोय की आपण तयारी केली पाहिजे. मग तयारी कशी करावी? शुद्ध अंतकरणाने, मार्ग सरळ करून, वाईट गोष्टी सोडून. जर मी काय वाईट गोष्टी करत आहे तर परमेश्वराच्या कृपेने ते मी सोडल्या पाहिजे. माझा स्वभाव मी बदलला पाहिजे. मला राग येतो, मला खूप राग येतो. मी बदलू शकतो का? मी मार्ग सरळ करू शकतो का? संत योहान बाप्तिस्मा आपल्याला हेच सांगतो की मार्ग सरळ करा, ख्रिस्ताला स्वीकारा. मग जर ख्रिसमसची खरी तयारी करायची आहे तर योहान बाप्तिस्ता आपल्याला आज काय सांगतो याच्याकडे खूप लक्षपूर्वक आपलं मन लागलं पाहिजे. त्या बाप्तिस्मेचा अर्थ काय? की जो आपण ख्रिस्तामध्ये घेतला, जर आपण होली स्पिरिटला आपल्या अंतःकरणामध्ये घेतलंय, मग आपल्यामध्ये बदल होतोय का हे विचारायचंय आपल्याला. माझा स्वभाव तसाच आहे का? 1 आठवड्या अगोदर माझा स्वभाव तसाच? माझ्या स्वभावामध्ये काहीच परिवर्तन नाही. मग मार्ग सरळ आपण करत नाहीये. मग त्या वराला आपण कसं स्वीकारणार? आता परमेश्वराचं जे आगमन आहे, एक लहान लेकरू म्हणून तो येणार आहे. अजून 2 आठवड्यानंतर ख्रिसमस हा सण साजरा करणार आहेत खूप लोक. परंतु पश्चाताप, प्रार्थना आणि दये कार्य हे किती ख्रिस्ती लोक करतील या 3 आठवड्यामध्ये, ह्याची कल्पना आपल्याला नाही. आज मला आनंद वाटतो की आपले घरचे, मेनन परिवार, पाटोळे परिवार आणि सर्व खूप चांगलं दये कार्य करतायत सर्वजण. आज देवाच्या दयेने मला संधी मिळाली. त्यावेळेस गिफ्टूच्या मम्मीनी 500 रुपये दिले आणि म्हणाली, जा गरिबांना देऊन ये. तू जे काय कार्य करतो त्याच्यामध्ये मला सुद्धा मार्ग सरळ करायचा आहे. मला माझं अंतःकरण आणि गरिबांसाठी मदत करायची आहे, ते म्हणाली. किती चांगलं उदाहरण. हेच उदाहरण आपण प्रत्येकाने घ्यायचंय. परमेश्वराने आपल्याला जेवढं काही दिलेलं आहे त्याच्यामधून आपण प्रार्थनेने, पश्चातापी अंतःकरणाने त्या गरिबांची सेवा करायची आहे. मार्ग सरळ करा.
चा अर्थ हा आहे. ख्रिस्ताला स्वीकारायची तयारी करा, वाईट गोष्टी सोडा आणि चांगल्या गोष्टी करा. ह्याचा अर्थ तो आहे, मार्ग सरळ करा. मार्ग सरळ करा म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? मार्ग सरळ करा. कुठला मार्ग आणि काय सरळ करायचं? वाईट गोष्टी सोडा, परमेश्वराच्या जवळ या, प्रार्थनेमध्ये राहा, पश्चातापी अंतःकरण ठेवा. कारण कोणच परफेक्ट नाहीये. प्रत्येक दिवस आपण पाप केलेले आहेत. त्या 10 आज्ञांमध्ये किती आज्ञा तोडल्यात आपल्यालाच माहिती आहे. आणि शेवटी त्या ख्रिस्ताला आपल्याला दुसऱ्यांमध्ये शोधायचं आहे. तर मार्ग सरळ होईल. तर योहान बाप्तिस्ता जो सांगतोय त्याचा खरा अर्थ आपल्याला या आठवड्यामध्ये कळेल. तर हा जो आठवडा आहे, या आठवड्यामध्ये आपण पुन्हा एकदा आगमनाची तयारी जोरदार करायची आहे, म्हणजेच ख्रिसमसची तयारी करायची आहे. ख्रिसमसची तयारी कशी करणार? शंकरपाळ्या बनवायच्या, घर कसं क्लीन करायचं, हा हे सगळं ठीक आहे. परंतु सगळ्यात अगोदर प्रार्थना, पश्चाताप, दये कार्य, ह्या 3 गोष्टींवर आपली मनन चिंतन तयारी सगळं झालं पाहिजे. तर आज आपला विषय जो होता तो आगमनाचाच विषय होता. परंतु योहान बाप्तिस्ता आपल्याला काय संदेश देतो, जो की ख्रिस्ताचा सगळे जीवलग मित्र, त्या वराचा मित्र म्हटलेला आहे. त्याला आनंद होतो ज्यावेळेस तो म्हणतो मार्ग सरळ करा. तर आपण आज संत योहान बाप्तिस्ताकडे प्रार्थना करू की त्याच्याद्वारे की त्यांनी आपल्याला आपला मार्ग सरळ करावा, आपल्या जीवनाचा मार्ग आपण सरळ करावा, ही संधी द्यावी. ह्या परमेश्वराकडे त्यांनी आपल्यासाठी प्रार्थना करावी. आणि तो आपला आजचा मध्यस्थी आहे. आता मी तुमचं प्रत्येकाचं वैयक्तिक मत, तुमच्या मनामध्ये काय गोष्टी येत आहेत आता, ते तुम्ही सर्वांशी पुढे मांडावं, असं माझी इच्छा आहे. की तुम्हाला आजच्या बायबल स्टडी मध्ये काय कळालं? तुमचं प्रत्येकाचं मनामध्ये जे काय विचार आहेत, जे तुमची इच्छा आहे, त्या सगळ्यांपुढे मांडावं. तर पहिलं मी संधी देतो मेनन परिवाराला की तुम्हाला आजच्या बायबल स्टडी मध्ये आजचा संदेश ह्याच्याद्वारे काय कळालं हे सगळ्यांसमोर मांडावं. हॅलो. हो तो हाँ मैं आतू बोल रही. हाँ तर आज के बाइबल स्टडी में से ये है कि जब द कमिंग ऑफ जीसस, द सेकेंड कमिंग ऑफ जीसस से पहले अपने को ज़्यादा से ज़्यादा टाइम प्रेयर एंड रिपेंटेंस को ज़्यादा टाइम देना चाहिए, सो दैट वील गेट यानी उसके मार्ग में चलने का स्ट्रेंथ मांगना चाहिए अपन, विच वी डोंट हैव दैट मच. आवाज परत से आवाज आ रहा है. हेलो. हाँ तो थोड़ा सा एको आ रहा है आपके तरफ से. हाँ हाँ मेरे को नहीं बंद होता है मेरा फोन. हेलो. हाँ तो हाँ वही है, मोर टाइम फॉर रिपेंटेंस एंड प्रेयर. मोर टाइम फॉर रिपेंटन्स अँड प्रेयर. अगदी बरोबर. जास्तीत जास्त वेळ आपला प्रार्थनेत आणि पापक्षमा आणि पश्चातापात काढला पाहिजे, असं आतूचं वैयक्तिक मत आहे. खूप छान. अजून कुणाला बोलावंसं वाटतं तर बोलू शकतात. आपण पश्चाताप करून देवाकडे क्षमा मागावी आणि देवाच्या मार्गाने चालण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे गुडघ्यावर येऊन
देवाकडे हे आशीर्वाद मागायला पाहिजे की आपल्याला त्याने त्याच्या मार्गावर चालावं, जगी गोष्टींकडे लक्ष देऊ नये, त्याच्या सरळ मार्गाने चालवावे. कुठं आपण चूक करत असलो तर ते आपल्याला कळायला पाहिजे. कधी कधी आपल्याला कळत नाही आपण काय चुका करतो. कळत न कळत आपण काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी अशा करतो की जेणेकरून ते चुकीचं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे, म्हणून आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आणि जितकं होईल तितकं आपल्या यथाशक्तीने आपण देवाची सेवा करावी. दिवसातून एकदा, दिवसातून एक तास, 5 मिनिटं, 10 मिनिटं अशी एक आपण देवाकडे एक प्रार्थना करून मागून घ्यायला पाहिजे की मला ह्याच्यामध्ये मदत कर, माझे मार्ग मोकळे कर. आणि सपोज आपण नाही करू शकत तर जो व्यक्ती करतोय त्याला आपण सपोर्ट करायला पाहिजे. आणि सगळे देवबापांनी पण हेच गोष्टी केलेल्या आहेत. गरिबांची सेवा केलेली, गरिबांची मदत केलेली, लंगड्या पांगड्यांना बरं केलेलं आहे. आणि तसं पाहायला गेलं जसं योहान म्हणतो तुझे जोडे पण आम्ही घ्यायचे लायकीचे नाही. म्हणजे खरोखर देवबापाचं सारखं आपण काही करू शकत नाही, पण थोडंफार जे मनुष्याचं बळ आहे की आपण काहीतरी करू शकतो चांगल्या गोष्टी, ह्या गोष्टी आपल्या हृदयामध्ये घालण्यासाठी देवबापाकडं नेहमी आपण प्रार्थना करावी. प्रार्थनेत आपण आठवण ठेवावी आणि आपल्या आजूबाजूसाठी पण प्रार्थना करावी की ह्यांच्याही मनामध्ये, म्हणजे जे फॅमिली मेंबर्स आहे त्यांच्या मनामध्ये पण ही प्रेरणा यायला पाहिजे. हे सगळं देवबापाकडून असतं. आपण प्रार्थना करून हे मागितल्या पाहिजे या गोष्टी. खूप छान, खूप छान, खूप छान उत्तर दिलं मम्मी तुम्ही. आता मी पाटोळे परिवारामधून संधी देतो, कुणाला इच्छा असेल तर ते बोलू शकतात आता. We need to help poor people गुड जॉब बेबी. आपण and share गरिबांची things. व्हेरी गुड. वी नीड टू हेल्प पुअर पीपल. येस, व्हेरी गुड गेब. आपण गरिबांची Thank you. सेवा केली पाहिजे. गुड जॉब गेब, खूप छान. पाटोळे परिवारामधून एक सदस्य बोलला. अजून अजून कुणाला बोलायची इच्छा आहे तर बोलू शकता. छोटा बोला ना. We should help. अंकल, काकू, तुमची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा बोलू शकता. हेलो हेलो हाँ, गौरव. हमारे नेबर भी है who is attending this Bible study. अच्छा, She would like to answer. श्योर श्योर, प्लीज. बायबल स्टडी ऐकून खूप आनंद वाटला. आणि हेलो अतु, उनका आवाज शायद से कट हो गया. त्यांना सांग थोडं लांब असेल. ते 2 नंबर जवळ असल्यामुळे ना इको होतो सेम रूम मध्ये. तर अतु, आपको आवाज आ रहा है हमारा? आपका आवाज नहीं आ रहा है. लगा तो वापस डायल इन हेलो, करो आप. हेलो अतु. एक मिनट. हाँ, हेलो, हाँ तो मेरा फोन दूं क्या उनको? हाँ हाँ 100%, वो इजी रहेगा. Because I हां, प्रेज द लॉर्ड ब्रदर, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हां, मेसेज ऐकून खूप आनंद वाटला. कारण आपलं जीवन हे मेसेजमध्येच राहिलं पाहिजे. आपण जिवंत देवाचे लेकरं आहोत. आणि योहानाने सांगितलं की म्हणजे त्यांनी मार्ग सरळ करा म्हणून सांगितलं, नाही का, प्रभूच्या आगमनासाठी. म्हणजे प्रभूच्या आगमनासाठीच म्हणायचं तर मार्ग म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला पश्चाताप करावा लागणार. आणि
पश्चाताप करून आपल्या पापाची क्षमा मागावी लागणार आणि बाप्तिस्मा घ्यावा लागणार. आणि विशेष करून आपल्याला हेच आहे की केवळ आपल्याला आपण जिवंत देवाची लेकरं आहोत, तर आपल्याला त्याचं जे वचन आहे, वचन हे जिवंत वचन आहे आणि हे वचन हे आपल्यासाठी आहे. जे देवाची लेकरं आहेत फक्त त्यांच्यासाठीच आहे. तर त्याच्या वचनाप्रमाणेच आपल्याला राहायला पाहिजे आणि चालायला पाहिजे. आणि आपला जीवनाचा हेतू देवाची जी योजना आपल्याबद्दल आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे, आहे ना. त्यासाठी बरोबर. प्रार्थनेत राहून वचन वाचायचं आणि त्याचं मनन करायचं आणि विशेष करून त्या वचनानुसार चालण्याचा प्रयत्न करायचा. हेच एक आपल्या जीवनाचा मुख्य ध्येय आहे. थँक्यू ब्रदर. थँक्यू सिस्टर. खूप 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 सुंदर तुम्ही सांगितलं. खूप छान तुम्ही सांगितलं. थँक्यू. तुमचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आभारी. आणि बायबल स्टडी तुम्ही अटेंड करताय तर खूप आनंद वाटला. एवढ्या अवघड समयी जिथं आपलं भेटणं होत नाही, त्याच्याद्वारे तरी एवढ्या अडथळ्यामधून सुद्धा तुम्ही बायबल स्टडी अटेंड करताय, तर ह्याचं धन्यवाद प्रभूला प्रथम, आणि तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद देतो की प्रभूनी जी हाक मारली तुम्ही त्याला होय म्हणाले आणि बायबल स्टडी जॉईन केलं. तर थँक्यू सो मच सिस्टर. थँक्यू ब्रदर. थँक्यू. यावेळेस खऱ्या अर्थाने ख्रिसमसची तयारी कशी करावी हे आपल्याला समजले असं मला वाटतं. देवाचे आपण आभार मानू, कारण नेमकं आपण जे जगिक गोष्टी त्याची तयारी करतो, परंतु ही जी खरी तयारी आहे तर हे परमेश्वराने आज जे आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे ही संधी दिली आहे त्याबद्दल मी त्याचे आभार मानते. आणि प्रार्थनेमध्ये बायबल वाचनात मला वेळ द्यावा असं मला वाटतं, कारण प्रार्थनेमध्ये मी खूप थोडा वेळ देते. आणि खऱ्या अर्थाने जी तयारी आहे, आध्यात्मिक तयारी आपण करावी असं मला वाटतं. पश्चाताप म्हणजे आपण सगळे आजपर्यंत जी काही पापं केली ती आठवून रोज परमेश्वरासमोर प्रार्थनेमध्ये त्याच्याकडे याचना करावीशी वाटते की माझ्या हातून इथून पुढे पाप घडून देऊ नको आणि माझी क्षमा कर. आणि विशेष म्हणजे ह्या दिवसांमध्ये गरीब लोकांवर फार वाईट वेळ आलेली आहे. त्यांना जेवण मिळत नाही, पाणी मिळत नाही, राहायला आसरा नाही आहे. तर आपण त्यांना त्यांचं पोट कसं भरल हे पाहायला पाहिजे. आपण जेव्हा बाहेर फिरतो तेव्हा आपल्याला कोणी ना कोणीतरी गरीब आपण शोधायला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये देव पाहायला पाहिजे. कारण शेवट आपला त्या गोष्टीनेच आपल्याला देव त्याच्याजवळ घेणार आहे. ही जी खरी तयारी आहे की भुकेले, तानेले, आंधळे, लंगडे यांना आपण दिलासा द्यायला पाहिजे. 2 घास त्यांना खाऊ घालायला पाहिजे, त्यांना कपडे द्यायला पाहिजे, नवीन न देता घरातील जर जुने असले तेही दिलं तरी अशी आपण वैयक्तिक मदत करावी असं मला वाटतं. आणि तरच खऱ्या अर्थाने आपला हा आगमन काळ, प्रभूचं येणं, प्रभूचं आपल्या अंतःकरणात त्याच्या जन्माने, त्याच्या दुसऱ्या येण्याने हे आपण त्याचा स्वीकार करू असं आज मला या आपल्या आजच्या अभ्यासाद्वारे समजून आलं. देवाला धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद. खूप छान बोलली मम्मी. आणि तिने तिचं वैयक्तिक मनन चिंतन ज्यावेळेस ती करत होती तिच्या मनामध्ये मी पाहतोय तिला ती नोट्स बनवतीये. गिफ्टूची मम्मी सुद्धा नोट्स बनवत असते, तसंच माझी मम्मी इथं पेपरवर नोट्स बनवत होती आणि ती बोलत होती. आणि मनामध्ये तिच्या जे काय चालू होतं आपल्या बायबल स्टडीद्वारे आणि हा आगमन काळ, ख्रिसमसची खरी तयारी कशी करावी याचं छान तिने एक सारांश आपल्या प्रत्येकासमोर मांडलेला आहे. तर खूप सुंदर प्रत्येकाने उत्तर दिलेलं आहे ह्या प्रश्नाचं की आज आपण काय शिकलो. अजून कुणाला इच्छा असेल तर ते सुद्धा बोलू शकतात. अनिकेत वगैरे
गौरव, हो पप्पा. जसं गव्हर्नमेंटमध्ये पॉलिसीज वगैरे बनवतात, हम्म. तसंच देवाने आपल्या बायबलमध्ये एक पॉलिसी बनवली आहे. हम्म. Until and unless you don't repent, you will not हम्म. get a place in heaven. खूप छान. बाबू बोल रहा व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. साध्या सोप्या गव्हर्नमेंटच्या भाषेमध्ये पप्पांनी आपल्याला समजवलं. किती छान की परमेश्वराची एक साधी सोपी नियम आहे, पॉलिसी आहे. तुम्ही पश्चाताप करा आणि मला स्वीकारा. अगदी सर्व सोपं. पश्चातापी अंतकरण मला हवंय, मला दया हवी आहे. खूप छान, खूप छान पप्पा तुम्ही जे बोलले. आता आपलं जे उत्तर आहे, जे आपण ह्या प्रश्नाचं दिलं, खूप सुंदर उत्तर दिलंय प्रत्येकाने. आता हा जो प्रश्न मी तुम्हाला विचारला, हा प्रश्न मला एका व्यक्तीला विचारायचा आहे आणि मला त्याचं उत्तर ऐकायचंय. आणि हा व्यक्ती आहे योहान बाप्तिस्ता. मला ह्याला विचारायचंय की आम्ही कशी तयारी केली पाहिजे, याचं उत्तर तू देऊ शकतो का आम्हाला? त्यांनी याचं उत्तर दिलंय लूक अध्याय 3. आपण शेवटचं वचन वाचूया. लूक अध्याय 3 वचन 10 ते 14. लूक चॅप्टर 3 वर्स 10 to 14. लूक अध्याय 3 वचन 10 ते 14. आपण योहान बाप्तिस्ता जर आपल्यामध्ये आज इथं आहे, संतांचं आपल्यासाठी प्रार्थना करतात, ते त्या संतांनी आपल्याला काय शिकवण दिली, त्याचं उत्तर काय आज आपण वाचूया. Luke chapter 3, verse 10 to 14. And the people asked him, saying, What shall we do then? He answered and said unto them, He that had 2 coats, let him impart to him that had none, and he that had meat, let him do likewise. Then came also publicans to be baptized, and said unto him, Master, what shall we do? He said unto them, Collect no more than that which is ordered or appointed you. And the soldiers likewise demanded of him, saying, And what shall we do? And he said unto them, Do violence to no man, neither accuse any falsely, and be content with your wages. तेव्हा लोकसमुदाय त्याला विचारित, तर मग आम्ही काय करावे? तो त्यास उत्तर देई, ज्याच्याजवळ 2 अंगरखे आहेत, त्याने ज्याला नाही त्याला 1 द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे, त्याने त्याप्रमाणेच करावे. मग जकातदारही बाप्तिस्मा घ्यावयास आले व त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही काय करावे? त्याने त्यास म्हटले, तुम्हास जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका. शिपायांनीही त्याला विचारले, आम्ही काय करावे? त्याने त्यास सांगितले, कोणावर जबरदस्ती करू नका व कुभांड आणू नका, तर आपल्या पगारात तृप्त असा. हे उत्तर आहे संत योहान बाप्तिस्ताचं, की आम्ही ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी कशी केली पाहिजे. तर तुम्ही जे उत्तर दिलं आणि संत योहान बाप्तिस्ताचं जे उत्तर आहे, ते अगदी मॅच झालेलं आहे. ते कार्य करा, पश्चाताप जास्त करू नका, जेवढं नेमून दिलं तेवढं करा, जेवण द्या गरिबांना, अन्न, वस्त्र, वाईट गोष्टी करू नका, चुकीचे आरोप लावू नका. हे सगळे आज्ञा आहेत आणि हे सगळे दय कार्य आहेत. हेच दय कार्य आपल्याला करायचं आहे या आठवड्यामध्ये. तर आजचा जो बायबल स्टडी होता तो आता इथं संपेल. ह्याचा सारांश आजचा हाच आहे की संत योहान बाप्तिस्ता आज आपल्याला सांगतो की मार्ग सरळ करा,
आपल्या जीवनामध्ये आपण प्रार्थना, पश्चाताप आणि दये कार्य हे केलं पाहिजे. आणि परमेश्वराचा जो मार्ग आहे आणि जी तयारी आहे ती आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये करायची आहे. ती खरी ख्रिसमसची तयारी. जगी गोष्टींमध्ये न पडता आध्यात्मिक गोष्टींकडे आपलं मन वळावं आणि त्या ख्रिस्तामध्ये आपली वाढ व्हावी, म्हणून आपण त्या मित्राकडे जाऊन त्याला विचारूया की आम्ही आमची तयारी कशी करू. आणि तो मित्र आपल्याला सांगतो की गरिबांना जेवण द्या, वस्त्र द्या, वाईट गोष्टी करू नका, चुकीचे आरोप लावू नका, आणि तुम्ही तुमच्या पगारात तृप्त राहा. हेलो गौरव, Yes, sir. एक बोलने का है, यू आर सेइंग कि ये वीक में ही ये सब करना है, व्हाई नॉट ऑलवेज थ्रू आउट द ईयर? 100%. अगदी बरोबर. थ्रू आउट द ईयर करना है हमें ये. यस, अगदी हमेशा बरोबर. हमेशा हमेशा के योर, लिए करना है ये हमें. यस. I'll tell आणि you what I do. I hope Yes, sir. everybody will एक सजेशन. हम्म, मेरे गाड़ी में एक बैग रेडी रहती है विथ क्लोथ्स एंड बेडशीट. हम्म, एक बैग रेडी रखती हूँ मैं. इफ आई फाइंड एनी पुअर पर्सन ऑन द रोड और एनीवेयर, आई जस्ट डिस्ट्रीब्यूट. व्हेरी गुड. दैट इज व्हाट आई डू. खूप छान. व्हेरी गुड अतु. वेरी गुड. मेरे को एक पता बैग है. में एक छोटा बैग, एक बैग रख सकते हैं ना अपन, एक छोटी सी बैग. 100% कभी भी कॅरी कर सकते. आणि Yes, अतु, it is always जसं there in तुम्ही the म्हणाले ना, car. हे हम्म. अगदी 12 महिने 365 दिवस आपल्याला ख्रिस्त शोधायचा आहे. हम्म. फक्त एवढा आठवडा नसून तर अच्छा. प्रत्येक दिवशी आपण ख्रिस्ताची तयारी करतो. ह्या आगमन काळामध्ये स्पेशल तयारी करायची आहे. जसं आपला बर्थडे आपण दररोज पण सेलिब्रेट करू शकतो, दररोज केला पाहिजे. आनंद आपण मनवतो आणि तो क्षण येतो वर्षातून ज्यावेळेस आपण बर्थडे केक कापतो, है ना, तो आनंदाचा क्षण. तसंच आतू जसं म्हणाली की आपला बर्थडेचा जो आनंद आहे तो दररोज असतो, तर हे जे दये कार्य हे दररोज केले पाहिजेत आपण. अगदी बरोबर, दररोज केलं पाहिजे हे दये कार्य. तर खूप छान आतू तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं. बहुत बहुत बड़ी बात और अच्छी बात कही आतू आपने. बहुत इम्पॉर्टंट है. तर आज आपण प्रभूला धन्यवाद मानू आणि शेवटची प्रार्थना साठी मी माझ्या पप्पांना विनंती करतो की त्यांनी शेवटची प्रार्थना करावी. परमेश्वरा, स्वर्ग आणि पृथ्वीचे कर्त्या, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही तुझा गौरव करतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. तुझ्या येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. ही डोळ्यांनी वाट न पाहता आमच्या अंतःकरणाने आम्ही तुझी वाट पाहावा, यासाठी तू आम्हाला शिकव. आम्ही त्या अर्थाने तुझं स्वागत आमच्या हृदयात करावं, आध्यात्मिक रीत्याने करावं, पश्चाताप करून करावं. गोरगरिबांमध्ये आपला आनंद हा वाटून करावा. जसं की भुकेल्यांना अन्न द्यावं, ज्यांना निवारा नाही आहे त्यांच्यासाठी काही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करावा, ज्यांना वस्त्र नाहीये त्यांच्यासाठी वस्त्र देण्याचा प्रयत्न करावा. या रीतीने आपण खरी प्रभूची येण्याची वाट पाहून खरा सण, खरा ख्रिसमस हा साजरा करू शकतो. म्हणून तू आम्हा प्रत्येकाला तू मार्गदर्शन कर, तुझी कृपा आमच्या प्रत्येकावर पाठव. आम्ही सर्वजण एक कठीण परिस्थितीतून चाललेलो आहोत. आम्हाला तू सर्वांना सांभाळ.
सर्वांना सुरक्षित व निरोगी ठेव आणि तुझ्यावरची आमचा विश्वास वाढव. ही छोटीशी प्रार्थना त्या संध्याकाळी तुझ्याशी संवाद करताना आम्ही करतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. बापाच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. थँक्यू सर्वांना. Praise जय the Lord. ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. Praise the Jai Lord. Christ. जय जय ख्रिस्त. ख्रिस्त. हा जय ख्रिस्त. जय ख्रिस्त. टेक केअर. बाय. बाय बाय. कुछ नहीं आया इसको. ऐसे दिख रहा था मेरे को, रेड बटन के. अरे इसको तो ऑन करना चाहिए.